चिडणं रागावणं सगळं स्वाभाविक आहे ग, पण माझा नाईलाज आहे. मी तुला त्या खोलीत असं डांबून ठेवलं. त्या बाबाराव खोतापासून वाचवण्याचा हा एकच पर्याय मला योग्य वाटला ग. तुझा राग, तुझी घुसमट हे सगळं समजतंय ग मला. म्हणून मी सांगत होतो, हे घर हे गाव सोडून आपण कुठेतरी लांब निघून जाऊया, पण नाही. वेद आता इथे आलाय म्हणजे मला तो नलीबद्दल विचारणार. मी काही झालं तरी नली कुठे कोणाला सांगणार नाही. नली कुठे? अरे मला पण तोच प्रश्न पडलाय, नली कुठे आहे? मी आत्ताच गेलो होतो, सगळीकडे शोधलं तिला, पण अनफॉर्च्युनेटली ती कुठेच नाही, काहीच पत्ता लागत नाहीये तिचा. अरे तू घरात असताना ती कशी काय किडनॅप झाली? तू घरातच होतास ना मग? अरे तू निघून गेलास ना, त्यानंतर नलीने हट्ट केला आमच्याकडे की मला शेतघरावर जाऊन राहायचंय. आमचं ऐकेच ना रे ती. आणि मी सकाळी जाऊन बघितलं तर नली नव्हती शेतघरावर. अरे ते दरोडेखोर परत आले होते? नाही. कुणी काही दमदाटी वगैरे केली होती? अरे दरोडेखोर काय असं सूचना देऊन येतात का? अरे मग इतक्या रात्रीचं तू कसं काय पाठवलं तिला शेतात? ती आमचं ऐकतच नव्हती. अरे तू नव्हतास ना तिथे, तू तिकडे नव्हतास ना, मग कशावरून नली किडनॅप झाली? अरे मी बघितलं ना, सकाळी ती शेतघरावर नव्हती. काही पुरावा आहे? मला का प्रश्न विचारतोयस एवढे? कारण तू एकावर एक खोटं बोलत चाललाय सुरशी. अशी कशी नली गायब होते रे? हे पण हे खरं आहे. ऋषी शांत. वेद, अरे कसा शांत हो? एकावर एक हल्ले होत आहेत आमच्यावर. जीव मुठीत घेऊन जगतोय आम्ही. सततचे हल्ले, माझ्यावर संकट आलं, आता नली गायब झाली. वेद, अरे आम्ही असं काय पाप केलं म्हणून आमचं असं जगणं मुश्किल करून टाकलं? असं वाटतं ना की आयुष्यच नको आहे आपल्याला, पास झालं सगळं. चोर दरोडेखोर यांच्याशी दोन हात करण्याची आमची मानसिकता नाहीये रे. सावर स्वतःला. आणि नलीबद्दल काही कळलं? वेद, आय एम सॉरी. तुला प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, पण मी आता तुला काही नाही सांगू शकत. त्या बाबाराव खोताचा काही भरोसा नाहीये. नलीच्या जीवाला धोका आहे म्हणून मी तिला असं डांबून ठेवलंय. आय एम सॉरी, मी तुझ्याशी खोटं बोललो, पण दुसरा कुठलाच मार्ग नाहीये रे. आई 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 तू नको पाहिजे करूस. हा, डॉक्टर येतात. अरे पण आहेत कुठे डॉक्टर अजून? येतो म्हणाले, इथे जवळच आहेत, येतच असतील. मी जाऊन बघून येतो. डॉक्टर वगैरे येतीलच, पण तरी हा जिद्दीपणा बरा नाहीच आहे भाऊजी. ऐका ना वहिनी, आपण या बाबतीत बोलूया आईशी. हो, बोलायलाच हवं. कशाला त्या नलिनीसाठी एवढा जीव जाळायचा? नको तिकडे जीव गुंतवायचा.
निक्षून सांगा तुम्ही आईंना. पास वहिनी, पास. हे सगळं बोलायची हे वेळ आहे का? हा, आधीच तिला टेन्शन आहे. हे सांगितल्यावर तिला आणखी त्रास होईल. चुकीचं बोलतेय का मी? चुकीच्या वेळी बोलताय तुम्ही वहिनी. योग्य वेळी मी गेले ना देवघरात म्हणून कळलं तरी आई बेशुद्ध आहेत म्हणून. त्यासाठी मनापासून आभारी आहे मी तुमचा. पण आता नको हे सगळं, बास. मलाच का खोट्यात पाडताय तुम्ही? मीच चुकीची असते का दरवेळी? माझ्याच बऱ्याच चुका दिसतात. आई तू नको काळजी करूस. हा, डॉक्टर येत आहेत. भिकाजी गेलाय त्यांना आणायला. या. यांनी काही खाल्लं नाही का? कसला तरी मनावर ताण आलेला दिसतोय. हो, तिने उपवास धरलाय, काहीच खाल्लेलं नाहीये. बर, मी त्यांना एक इंजेक्शन देते. घाबरण्यासारखं काही नाहीये. घरात काही टेन्शन आहे का? नाही, म्हणजे खूप मोठा धक्का बसलाय आईना. लगेच सलाईन लावावं लागेल. माझ्याजवळ सलाईन आहे पण स्टँड नाही. इथे सोय नसेल, हॉस्पिटलला नेऊया का? नाही नाही, हॉस्पिटलमध्ये कशाला? मी धरतो ना सलाईन. तुम्ही प्लीज लावा. हे बघा, आईला लवकर बरं वाटेल हवं. तुम्ही लावा सलाईन, लावा. मी धरतो. ठीक आहे. तुम्ही यांची काळजी घ्या आणि काय वाटलं तरी मला सांगा, मी येतो. थँक्यू डॉक्टर. यांच्याकडून मी मेडिसिन देईन. मी बघतो. तू नको काळजी करूस. नलीला काही होणार नाही. तू आराम कर, स्वतःची काळजी घे. झोपळा हालत नाही. हाल ना आता हाल. अरे मध्यरात्री स्मशानात जाऊन तिथल्या भूतांकडून नांगरणी करून घेतो मी. मग घरात जिवंत असलेली माणसं आणि घरात वावरणारे आत्मे ह्याने ह्या बाबारावच्या नादी लागायचं नाही, कळलं काय? झोप लागलेली दिसते. देवाचे खरंच उपकार आहेत. विश्रांतीची खूप गरज आहे आईला. बिचारी वरवर खूप कणखरपणाचं आव्हानात असली तरी आईचं काळीच आहे. तिच्याही मनावर घडणाऱ्या भयानक गोष्टींचा परिणाम होतोय. आणि वेद नलीवर जीवापाड प्रेम करतो हे आईला पण दिसतंय. वेदला दुःखात बघणं आईला मानवणार नाही.
लाडका नातू आहे ना तिचं. बाबा पक्का आतल्या गाठीचा आहे. ताकास तूर लागू देणार नाही तो. पण नलिनीच्या बाबतीत काय झालंय हे फक्त बाबाच सांगू शकतो. बाबाराव खोत हळूहळू सावकाश सावकाश. मला आधार द्यायचं कारण नाही हा. बाबाराव खोत आहे मी. बाबाराव खोत. बाबाराव खोत. आधी 2 पायांवर नीट उभे राहा, नाहीतर लोक भुई सपाट खोत म्हणतील तुम्हाला. कुठे जाता काय करता काहीही कळत नाही. कसं कळणार तुला? अरे बेडूक आहे तू, बेडूक. काय? साथांग समुद्रामध्ये असलेला शार्क काय करतो, कसं करतो हे बेडकाला कसं कळणार? शार्क आहे मी, शार्क. शार्क आहात ना? हो, शार्कच आहात तुम्ही. पण आता आलात ना पाण्याच्या बाहेर. आता तुम्ही नव्हता तेव्हा इथे वाड्यावर बरंच मोठं रामायण घडून गेलंय. हे हट. रामायणाचं कोणाला सांगतेस? महाभारत घडवेन मी, महाभारत. महाभारत घडवेन मी. महाभारत. बे, तुम्ही कशाला आलात? मला हाक मारायचीत ना. बरं वाटत नाहीये ना तुम्हाला? हं? हे कमी बोल. मला काय धाड भरली आहे? आणि होऊन काय होईल? मरेन ना मी. मरेन तर सुटेन एकदाची या जंजाळातून. हे असले तमाशे बघण्यापेक्षा मेलेलंच बरं. काय झालं? आधी नीट उभा राहा, मग बोल माझ्याशी. मी काय म्हणते आई? तू तर 4 फूट मागे उभी राहा. हट. मला सांग, त्या नलिनीचा जीव घेतलास ना तू? काय बोलते तू आई? मी कशाला त्या कपाळ करंटीत तिकडेला मारू आई? ती ना एक दिवस तिच्या कर्मानेच मरणार आहे. मी जर ठरवलंच तर आई तरी तिला संपवून टाकले असे त्या कपाळ करंटीत तिकडेला. कळलं काय? हो, तुम्ही जरा शुद्धीत असल्यासारखं. शुद्धीत कसा बोलेल तो? पोटातली दारू बोलते त्याच्या. अरे मग खरं बोलतोय ना मी. हे बघ, त्या कपाळ करंटी बद्दल बोलत असशील ना, तर केवळ आणि केवळ त्या वेदमुळे गप्प राहिलोय मी. अहो तुम्ही. ए रबे, खरं बोलतोय मी. काय रे? काय? काल रात्री त्या गावड्यांच्या घरी दरोडेखोर शिरले होते म्हणे. तिथं त्यांनी हल्ला केला. कुणाच्या सांगण्यावरून पाठवले होते दरोडेखोर? कुणी पाठवले होते?
गावडे, अरे कोण आहेत ते गावडे? कोण आहेत? भिकारी आहेत ते गावडे. गावडे आणि याच्या भिकारड्या लोकांच्या घरी दरोडेखोर पाठवून चोऱ्या माऱ्या करायला त्या बाबाराव खोतचं स्तर अजून खालावलेलं नाही. कळलं? हसायला काय झालं तुला? मला वाटतं त्या दरोडेखोरांनीच त्या तिकळीला पळवलं असणार. हा. तोंडावर बाबा, निर्लज्जपणाचा कळस झालाय तुझा. एक तर आई समोर दारू पिऊन वाटेल तसा भरळतोस. सगळी लाज शरम काय कोळून प्यालस का रे? आता नीट कान देऊ नाही. अ? त्या तिकळीला नलिनीला पळवून नेलं असं नाही, तर खोतांच्या सुनेला पळवून नेलं असं बोल. ती सून आहे या घरची. तुझ्या मुलाची लग्नाची बायको आहे ती. इतक्या कसा खालच्या पातळीवर येऊन बोलतोस रे तू? इतका कसला मात चढलाय तुला? हर काळजी वाटायला लागली तुला त्या कपाळ करंटीची. शुद्धीत नाही तू बाबा. हा. बोलण्याचा धड भान नाही तुला. समजा त्या कपाळ करंटीला स्वतःला संपून घ्यायचं असेल तर? दुर्दैव माझं, तुझ्यासारखा कपाळ करंटा माझ्या पोटी जन्माला आला. आई अहो, तू मला कशाला आधार देतेस? तुझा नवरा लटपटतोय, त्याला सांभाळ. आई जरा वाईटच वागल्या ना तुमच्याशी. आई. रे, आईच्या बोलण्याचं असं मनाला लावून घ्यायचं नसतं. ते खरंच म्हणा. पण मला सांगा, सकाळपासून कुठे होतात तुम्ही? मला सांगू नको. तुला म्हणून सांगतो. गोदा परत आली असा मला संशय होता. ती गोदा सारखी सारखी त्या नलिनीच्या आसपास असते असा मला भास होत होता. तिचा बंदोबस्त कसा करायचा? नाना नाही ना मी गावी पाठवून दिलं नानाला. मग तिला वश करणार कसं? मांत्रिक हवाना. मग मला मुकून नायकाने सांगितलं तुला एका माणसाला भेटवतो. त्याला भेटायला गेलो. मांत्रिक. मग त्याने मंत्र आणि तंत्राच्या जीवावर आहे ना उदा कुठे आहे मला दाखवलं. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय जय. बघ तुझ्या बायकोचा आत्मा आता काय करतोय. सगळं या पराती दिसेल. ओम ह्रीं क्लीं ओम ह्रीं क्लीं ओम ह्रीं क्लीं. बघ मला काहीही बघायचं नाहीये. तिला आत्ताच्या आत्ता ती जिथे असेल ना तिथे बंदिस्त करून टाक. या क्षणाला तिला बंदिस्त करून टाक. भयानक आहे ती, फार भयानक आहे. ती काहीही करू शकते. तिला बंदिस्त करून टाक. करतो. कायमचा बंदोबस्त करतो.
ओम फट स्वाहा. आता त्या मांत्रिकाच्या मदतीने गोदाचा कायमचा बंदोबस्त करतो आणि ह्या नलिनीचा माज उतरवतो की रे बघ तू. जे झालं ते चांगलंच झालंय, हा. पण नलिनी अजून सापडत नाहीये. तुम्ही तिला काही केलं नाही म्हणजे नक्कीच काहीतरी विचित्र झालंय. तर तिने स्वतःला काहीतरी करून घेतलंय, किंवा मग वेदला घाबरवण्यासाठी ती मुद्दाम लपून बसली. शक्यता आहे. मला वाटतं कागदपत्र शोधण्याची योग्य वेळ हीच आहे. मी विचार करू. असा विचार करणार आहे हा माणूस. मलाच काहीतरी विचार करावा लागणार आहे. चाफ्याचं फूल म्हणजे वासंती काकी इथे येऊन गेला का? मग त्यांनी मला मदत का नाही केली? अशा अचानक गायब का झाल्या? फूल कुठे? म्हणजे स्वप्न होतं. वेद आणि वासंती काकी दोघही माझ्या स्वप्नात येतात. मीच आशा लावून बसले की कोणीतरी येऊन मला मदत करेल, पण कोणीच येत नाहीये मदतीला. शंभू महादेवा, कोणतीही परीक्षा घेतोयस तू? अजून किती रात्र मी अशी तळमळत जगणार आहे? मला मार्ग दाखव देवा, प्लीज मला मार्ग दाखव या घरातून बाहेर पडण्याचा.